नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्सच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त झटपट तयार होणारा इन्स्टंट रवा डोसा. फक्त अर्ध्या तासात तयार होणारा हा डोसा आहे. जास्त साहित्य लागत नाही आणि चवीलाही एकदम भारी बनतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण डोस्याच्या बॅटरसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, साधारण 140 ग्राम होतो. त्यानंतर 1 वाटी दही घेतला आहे. मी इथे थोडं आंबट दही वापरलं आहे, त्यामुळे डोसा छान लागतो. आता बाइंडिंगसाठी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि डोसा थोडा कुरकुरीत व्हावं म्हणून 2 चमचे बेसनही लागणार आहे. चव संतुलित राहावी म्हणून थोडीशी साखर 1 चमचापेक्षा थोडी कमीच घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला डोस्याचा बॅटर तयार करण्यासाठी लागणार आहे. आता सगळ्यात आधी आपण दही बाजूला काढून ठेवूया. उरलेला आहे रवा, गव्हाचं पीठ आणि बेसन. मी इथे एक मिक्सरचं पॉट घेतलं आहे. त्यात आपण रवा, गव्हाचं पीठ आणि बेसन घालूया. आता झाकण लावून याचं जाडसर पीठ करून घेऊया. हे बघा, पीठ छान तयार झालंय. अगदी असं थोडंसं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही. आता त्याच पॉटमध्ये आपण दही, साखर आणि चवीपुरतं मीठ घालूया. पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊया. हे बघा, अशी छान क्रीमी पेस्ट तयार झाली आहे. सगळं एकजीव होऊन मस्त स्मूथ टेक्स्चर आलं आहे. आता ही तयार झालेली पेस्ट आपण किमान 20 ते 25 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे ती छान फुलेल आणि पुढच्या प्रक्रियेसाठी तयार होईल. मिश्रण सेट होईपर्यंत आपण पटकन बटाट्याची चटणी करून घेऊया. तर मी इथे 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या देऊन बटाटे छान मऊ उकडून घेतलेले आहेत. यानंतर 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे. कांदा मोठ्या साईजचाच असल्यामुळे मी एकच घेतला आहे. चिमूटभर हिंग घेतला आहे. चवीनुसार मीठ घालणार आहोत. थोडंसं गोडलिंबा म्हणजेच कढीपत्ता घेतला आहे. अर्धा चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चण्याची डाळ घेतली आहे. यानंतर 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे. मिरच्यांमध्ये मी इथे उभ्या चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि चवीला थोडी झणझणीत चव यावी म्हणून 3 लाल सुकलेल्या मिरच्याही घेतल्या आहेत आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. चला तर मग आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया. मी इथे गॅस सुरू केला आहे आणि नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे. आता यात आपण 2 चमचे तेल घालूया. तेल छान गरम झालं की त्यात मोहरी टाकूया. मोहरी तडतडायला लागली की लगेच त्यात जिरे घालायचे. थोडंसं परतून घ्या. आता यात लांब चिरलेला कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो तेलात व्यवस्थित मिक्स होईल आणि थोडंसं गुलाबी झाला पाहिजे. यानंतर यात गोडलिंबाचे पानं आणि हिरव्या मिरच्या घालूया. त्यानंतर चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकूया. हे सगळं छान मस्त परतून घ्यायचं, म्हणजे डाळी हलक्या सोनेरी रंगाच्या झाल्या पाहिजेत. आता यात हळद घालूया, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग घालूया. आता उकडलेले बटाटे हाताने थोडेसे स्मॅश करून यात टाकूया. सगळे छान एकजीव करून घ्या. जर थोड्या गुठळ्या राहिल्या असतील तर चमच्याने हलक्या दाबून त्या स्मॅश करून घ्यायच्या. हे बघा, असं करत करत सगळं छान मिक्स करून घ्यायचं.
आता आपण हे 5 मिनिट झाकून ठेवून शिजू द्यायचं. 5 मिनिट झाली आहेत. आपली बटाट्याची चटणी छान तयार झाली आहे. हे बघा किती सुंदर टेक्स्चर दिसत आहे आणि दिसायलाही अगदी अप्रतिम वाटत आहे. आणि शेवटी मस्त कोथिंबीर. चला तर मग आता आपण मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवायला घेऊया. सर्वात आधी लागणारं साहित्य बघून घेऊया. मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचे बारीक काप करून घेतले आहेत. त्यानंतर 1 चमचा फुटाण्याची डाळ घालणार आहे. थोडंसं आलं घेतलं आहे. तसंच 3 बारीक चिरलेल्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता. यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत. तर हे सगळं साहित्य आपल्याला चटणी बनवायला लागणार आहे. चला तर मग आता ही झटपट आणि चविष्ट चटणी बनवायला सुरुवात करूया. आता मी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्यात आपण खोबरं, फुटाण्याची डाळ, थोडंसं आलं आणि चवीपुरता मीठ घालून घेऊया. आता यात थोडंसं पाणी टाकूया आणि छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. हे बघा पेस्ट आपली तयार झाली आहे. आता आपण मस्त जिरा मोहरीची फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की त्यात आधी मोहरी घालूया. मोहरी तळतळायला लागली की मग जिरे घालूया आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकूया. आता ही गरमागरम फोडणी आपण तयार केलेल्या पेस्टवर घालूया आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं. झालं बघा आपली चविष्ट चटणी अगदी तयार झालेली आहे. चला आता डोस्याच्या बॅटरकडे वळूया. हे बघा बॅटरचं टेक्स्चर किती छान आणि मस्त झालंय. अगदी असंच हवं बरं का. गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता. त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि डोस्याचं पॅन ठेवून छान गरम होऊ द्यायचं आहे. पॅन गरम झालं की त्याला हलकंसं तेल लावून घेऊ. त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं. आता त्यावर बॅटर घालूया. डोसा छान पसरवून घ्यायचा आणि नीट होऊ द्यायचा. हे बघा डोसा बाजूने सुटायला लागलाय ना, म्हणजे तो पलटवायची वेळ झाली आहे. आता हलक्या हाताने डोसा पलटवून घ्या आणि दुसऱ्या बाजूनेही छान शिजू द्या. हे बघा डोसा आपला अगदी छान तयार झालाय. किती मस्त कुरकुरीत दिसतोय ना. अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल असं. अशाच प्रकारे बाकीचे डोसे तयार करून घेऊया. चला तर मग आता गरमागरम डोसा लगेच सर्व करायला घेऊया. तर हे बघा मंडळी आपला इन्स्टंट रवा डोसा अगदी परफेक्ट तयार झालाय. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून हलका मऊ असा हा डोसा प्रत्येक घासाघाणीत मन जिंकून घेतो. एवढ्या कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये इतकी अप्रतिम चव मिळते. हेच या रेसिपीची खास वैशिष्ट्य आहे. खरंच सांगायचं तर सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळचा हलक्या फुलक्या खाण्यासाठी हा इन्स्टंट रवा डोसा एकदम परफेक्ट पर्याय आहे. बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत तर याची चव आणखी खुलते. प्रत्येक घासात कुरकुरीतपणा, हलकीशी आंबट गोड चव आणि मस्त सुगंध, अगदी तोंडात विरघळणारा अनुभव. तर मंडळी तुम्ही ही सोपी आणि झटपट रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरातही असा कुरकुरीत टेस्टी रवा डोसा नक्की सगळ्यांनाच आवडेल याची मला खात्री आहे. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. बाय.